किंजवडे बाईतवाडी येथील नादुरुस्त झालेल्या साकवाची पाहणी आमदार नितेश राणे यांनी आज सोमवारी केली। हा साकव दुरुस्त होण्यासाठी निधी देऊ असंही आमदार नितेश राणे यांनी सांगितलं। किंजवडे बाईतवाडी येथील नादुरुस्त साकव प्रश्नावरून युवक काँग्रेसने 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिलाय। देवगड दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी या साकवाची पाहणी केली। एखाद्याला काम करू द्यायचं नाही आणि केले नाही म्हणून आरोप लावायचे। महाविकास आघाडीची सत्ता आणि त्यांचा पालकमंत्री असताना झालेले पत्रव्यवहार मला उघड करावे लागतील, मग जनतेलाही कळेल की हा साकव कोणामुळे नादुरुस्त राहिलाय। अशा शब्दात त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली आहे। हे तपशील उघड केले तर उपोषणाची भाषा करणाऱ्यांना गावात फिरणंही मुश्किल होईल, असा उपरोधिक टोलाही आमदार नितेश राणे यांनी यावेळी मारला। काँग्रेसची एक जुनी सवय आहे की स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याला करायला द्यायचं नाही। यात घाणेरड्या मानसिकतेमुळे आज ते विरोधी पक्षामध्ये आहे। उदाहरण आमच्या ह्या पुलासंदर्भात आता स्थानिक काँग्रेसचे जे नेते आहेत, गावातले जे नेते आहेत, त्यांनी त्यांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना, त्यांचा बांधकाम मंत्री असताना नेमकं काय पत्रव्यवहार केले हे अगर मी किंजवडेवासियांना अगर दाखवीन, हे अगर मी जिल्हावासियांना दाखवलं ना, तर काँग्रेसचे ते नेते जे उपोषणाची भाषा करतायत त्यांना गावात पण फिरण्याची अडचण होऊन जाईल। स्वतः सत्तेमध्ये असताना या पुलासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल पण त्यांनी थोडं जनतेला माहिती द्यावी आणि तिथे हा पूल करण्यामध्ये त्यांनी अडथळे कसे आणले ह्या बाबतीची सगळे पुरावे सकट पत्रासकट आमच्याकडे माहिती आहे। त्यांनी केलं नाही म्हणून आमचं महायुतीचं सरकार करणार नाही असं नाही। पूर्ण अधिकाऱ्यांकडून माहिती मी घेतलेली आहे। किंजवडेकर जी असतील, मी स्वतः असेन, आम्ही संबंधित खात्याशी बोलून ह्या पुलासंदर्भात जो मार्ग काढायचा आहे तो त्याच्या सगळं नियोजन आमचं झालेलं आहे। लागणार तेवढी निधी आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब उपलब्ध करण्यासाठी तयार आहेत। आमचं सरकार पूर्ण पद्धतीने वेळेत हे पूल किंजवडेकर वासियांना करून देण्यासाठी कटिबद्ध आहे। येणाऱ्या काळामध्ये शब्दापलीकडे कृतीतून आम्ही करून दाखवू एवढा विश्वास किंजवडे वासियांना मी या निमित्ताने देतो।